कविश्रेष्ठ नागांच्या कार्यकर्तृत्वाला, साहित्य समर्पणाला विनम्र अभिवादन करतो. साहित्य जगत या मासिकाच्या वतीनं आयोजित एक दिवसीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज या कथाकथन सत्राचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम या साहित्य संमेलनामध्ये सहभागी करून या सत्राचं अध्यक्षस्थान माझ्यासारख्या नवख्या साहित्य क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला दिलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम साहित्य जगतचे मनापासून आभार मानतो. आणि या साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष, महाराष्ट्राच्या कथा, कादंबरी, कविता, त्यातल्या त्यात बालसाहित्यामधलं एक मोठं नाव आमचे मार्गदर्शक आदरणीय सुभाष किनोडकर सर, उद्घाटक म्हणून गांगवे सर या ठिकाणी लाभले होते. स्वागताध्यक्ष सन्माननीय प्राचार्य डॉक्टर परिहार सर आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, या सगळ्यांच्या सोबत मला साहित्य जगतची संकल्पना प्रत्यक्षात आणून अनेक लिहित्या हातांना बळ देणारे आमचे मित्र आदरणीय प्राध्यापक राईतकर सर आणि साहित्य जगतच्या संपादक सन्माननीय राईतकर मॅडम, स्वागताध्यक्ष म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली ते आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्रातल्या कथाकथन क्षेत्रातलं खूप मोठं नाव आदरणीय वसंत गिरी सर यांच्यासह माझ्यासोबत या सत्रात माझे सहकारी म्हणून उपस्थित वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले नामवंत कथाकार, ज्यांच्यामध्ये सन्माननीय सुवर्णा मुळजकर मॅडम, वसंत गिरी सर, डॉक्टर श्रीहरी पितळे, माननीय संदीप गवई आणि या कार्यक्रमाचं सुंदर निवेदन करणारे आदरणीय जयश्री कविमंडन मॅडम आणि समोर श्रोत्यांमध्ये बसलेले महाराष्ट्रातले दिग्गज साहित्यिक, कवी, लेखक, कथाकार, कादंबरीकार आणि तेवढेच उमद्या मनाचे रसिक, काही मान्यवरांचा नामोल्लेख केलाच पाहिजे. अध्यक्ष या नात्याने मी ठरलेल्या वेळेपेक्षा 5 मिनटं शिल्लक मागून घेतलेल्या आहेत संयोजकांकडून, त्यामुळे तेवढी आपण या सत्राचं गांभीर्य लक्षात घेऊया. इथे उपस्थित मान्यवरांमध्ये आदरणीय पुष्पराज गावंडे दादा आहेत, साहित्य संस्कृती महामंडळाचे सन्माननीय सदस्य. बालसाहित्यातलं मोठं नाव आदरणीय डॉक्टर देवबा पाटील सर. या ठिकाणी मेहकर मुळातच साहित्य क्षेत्रातील खूप मोठं केंद्र आहे. ज्येष्ठ कवी आमचे मित्र किरण डोंगरदेवे सर, सन्माननीय संजय भारती सर, सारडा सर, शाहीर मगर सर, मित्रवर्य संदीप पवार सर, ज्येष्ठ कथाकार सन्माननीय किसन पिसे सर, सन्माननीय कवी आणि निवेदक चौरे सर, आमचे मित्र बोकाडे सर आणि अनेकांची नावं घेतली पाहिजेत. माझ्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता शिक्षण सेवा वर्ग 2 सन्माननीय असगर सर, आपल्या सगळ्यांसोबतच सर्व मान्यवरांचं ज्यांची नावं मी घेऊ शकू नये त्या सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आणि साहित्य संमेलनांचं आयोजन काय असतं हे बऱ्यापैकी या सगळ्या मंडळींच्या मार्गदर्शनात काही दिवसांपासून अनुभवायला मिळालं. आज जो राईतकर सरांचा रोल आहे तो लग्नातल्या नवरीच्या भावाचा आहे. सगळ्याची सरभराई करत राहा, कोणाचं काही राहिलं का, मानपान राहिलं का, हे सगळं लगबग त्याच्या मागं. आणि नवरीच्या भावाले नवरीचा बाप हा वसंत गिरी सरांसारखाच भेटला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची मजाच नाही. म्हणजे सगळं नवरदेव निघाल्यापासून तर जानोसा, म्हणजे ते पाणी, टवाल, पिळं, हे सगळंच्या सगळं वरून वसंत गिरी सरांचं काम आहे. आणि राईतकर सर म्हणजे काही राहिलं का बा, काही चुकलं का बा, पाहून घे जा, ढकून घे जा, सांभाळून घे जा, हे सगळं आहे. पण साहित्य क्षेत्रात साहित्यिकांची संख्या महाराष्ट्रात सर प्रचंड वाढली, पण साहित्यिक कार्यकर्ते मात्र कमी झालेले आहेत. इथं आवर्जून मला आमचे मार्गदर्शक स्वर्गीय नरेंद्र लांजेवारांची आठवण येते की साहित्य संमेलनं अखिल भारतीय साहित्य संमेलनांपेक्षा गावागावातले साहित्य संमेलनं दर्जेदार व्हायला पाहिजेत. आणि त्याचा अनुभव
आज मी मेहकरमध्ये घेत आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी नमूद करेन. ज्या वेळेला अशीच दर्जेदार साहित्य संमेलनं होतील, इथं गर्दीची गरज नाही. इथं किती मॉब जमवला, किती लोक आले यापेक्षा ते कसे आले, कुठून आले, आणि सगळे तोलामोलाची आणि वेगळ्या उंचीची माणसं आहेत. परंतु कोणताही मोठा माणूस असला, मला वंदनीय राष्ट्रसंतांचं एक वचन आठवतं की एरवी 14 विद्या 64 कला, काय करावे शिकूनी गलबला, इतरांच्या कामी न आला व्यर्थ मेला अभिमानाने. काय सगळं लाल फडकेत गुंडावून ठेवून दिलंय आपण सगळं ज्ञान, पंडित, हे ते. कोणाला द्यायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला मनाचा मोठेपणा जिथपर्यंत येत नाही तोपर्यंत ते पांडित्य हे फारसं महत्त्वाचं ठरत नाही. म्हणून मला हे एवढं या आयोजनाबद्दल बोलायची इच्छा होतीच, आणि आपण अशांच्या पाठी खरोखर मोठ्या मनाने राहिलं पाहिजे. जी या बॅनरवरती नावं लागलेली आहेत त्यांचेही मी मनापासून आभार मानतो, कारण सगळे सोंग येतात, पैशाचं सोंग येत नाही, आणि सगळ्याच गोष्टी काही इच्छेनं होत नाहीत. त्यामुळे हे जे दानशूर दाते आहेत यांच्याप्रती आपण कृतज्ञ असलं पाहिजे. अतिशय व्यस्ततेमधून जी मंडळी आली, कलाकार, साहित्यिक एकाच जातकुळीतले माणसं असतात, आणि तो कलाकार मोठा कधी होतो तर तो कलाकार ज्या वेळेला आपलं मोठेपण विसरून लहानांना बोट देतो त्यावेळेला तो मोठा होतो. म्हणून की या सगळ्या आयोजनामध्ये या मंडळींनी जे केलं त्यांच्याप्रती मी अतिशय मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या कथाकथन सत्रामध्ये ज्या कथा सादर झाल्या आहेत त्या सर्व कथाकारांचे मनापासून अभिनंदन करतो. पहिल्या कथेमध्ये गावगाडा जो आहे, गावगाड्यातल्या ज्या काही जीवन शिक्षणाची संकल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची होती, उद्या त्यांची जयंती आपण साजरी करणार, तो जो गावगाडा होता त्या गावगाड्यामध्ये कदाचित पैसा, ज्याला आपण म्हणून चलन आणि इतर सगळ्या गोष्टी, भौतिक सोयीसुविधा कमी असतील, परंतु मनाचं स्वातंत्र्य आणि कारक शक्तीचा विकास ह्या गोष्टी मोठ्या होत्या. तो संदेश मुळचकर मॅडमच्या कथेमधून त्यांनी, त्या कला नावाच्या कथेमधून या ठिकाणी दिला. वसंतगिरी सरांनी सादर केलेली कथा काय सांगावं वेगळ्या शब्दात, अख्खा महाराष्ट्र त्यांच्या त्या वाणीचा म्हणजे कानात प्राण आणून वाट पाहतो. अनेकदा त्यांनी वंदे मातरमचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर केले. जाज्वल्य देशाभिमान आणि स्वातंत्र्य समोर जसंच्या तसं उभं करण्याची ताकद गिरीसरांच्या सादरीकरणामध्ये आहे. त्यांच्या सगळ्या त्या सादरीकरणाच्या आम्ही कित्येक वर्षांपासून फॅन आहोत. त्यांनी सुभाषचंद्रांचं बालपण आपल्या समोर आणून ठेवलं, तेही अतिशय त्यांच्या आवडत्या आणि नेहमीच्या शैलीमध्ये. त्यानंतर तिसरी कथा संदीप गवई सरांनी जी सादर केली, गावागावातला, गावगाड्यातला जो गावकुसा बाहेरचा जो घटक आहे तो अनेक वर्षानुवर्ष आमच्या व्यवस्थेनं पीडित ठेवला, वंचित ठेवला. त्यांच्या जीवनामधल्या घडामोडी आणि त्या आजही त्या कशा पद्धतीनं होतात ते त्यांनी त्यांच्या वाट या कथेतून अतिशय प्रभावीपणानं त्यांनी मांडणी केली. आणि शेवटची कथा या शृंखलेमधली सन्माननीय पितळे सरांनी जी आपल्यासमोर सादर केली, मेघंकर नगरीला, कंचनीच्या महालानं संपूर्ण देशभर ओळखलं जातं, आणि त्यातल्या त्या कंचनीचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि ज्याच्यामध्ये प्रणिती माता लोणारशी असलेलं नातं आणि ती शिळा झाली, दगड झाली, त्याच्या पाठीमागचा अनन्य भाव हा कशा पद्धतीनं मांडता येतो, अतिशय चांगल्या पद्धतीचं सादरीकरण त्यांनी या ठिकाणी केलं. आपण सर्वजण एकदा सामूहिकरीतीनं चौघांचंही टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करावं अशी आपल्याला विनंती करतो. आणि माझ्या कथेला या ठिकाणी सुरुवात करतो. कथेचं शीर्षक आहे दानोळा. ग्रामीण भागामध्ये धान्य खाली सांडलं की तो दानोळा होतो असं म्हणतात, तसं त्याचं शीर्षक आहे दानोळा. बाबा, तुम्हाला आईनं बोलावलं. चौकातल्या ओट्यावर मित्रमंडळींसोबत बसलेला असताना सगळ्यांच्या समोर मुलीनं आवाज दिला तसा सुधाकर इकडे तिकडे पाहत उठला. तो जाण्याच्या तयारीत असतानाच गप्पांमध्ये रंगलेल्या मित्रमंडळीतून आवाज आला. आपल्याला तर आज लोक बुड्याची बी हिंमत नाही झाली ना हो, चार चौघातून उठवायची. दरारा पाहिजे म्हटलं, दरारा. सुधाकरच्या नेहमीच्या बैठकीतला राघव त्याला ऐकू जाईल अशा आवाजात बोलला. सुधाकरने जाता जाता त्याला उत्तर दिलं, आम्ही भेकाळच बरे आहो रे बा. तू इतका धाक नाही पैदा करता आला, तुला काची पडून तुला का बायको गेली मायच्या घरी आणि तू बस इकडे. असं म्हटल्यावरही राघववर फारसा फरक पडल्याचं सुधाकरला काही दिसलं नाही. उलट कोण ठसन ऐकून गेलो हो तिची, जाशील तर जाय म्हणा असं म्हणून मोकळा झाला होता.
सुधाकर आपल्या मुलीच्या मागे घरी परत जाता जाता तिला म्हणाला, बाई मिस कॉल तर द्यायला लागत होता, मी येऊनच राहिलो होतो घरी आता. तशी सुधाकरची मुलगी हसायला लागली, बाबा तुम्ही घरी तर चला पहिले. सुधाकरच्या डोक्यातच अनेक कामांची यादी होती. 2 दिवसांवर आलेली दिवाळी त्याला स्वस्त बसू देत नव्हती. आज सोयाबीन तालुक्याच्या मार्केटमध्ये विकायला न्यायचं नियोजन होतं. ओट्यावर गप्पा चालू असताना सुधाकरनं सहज विषय काढला होता सोयाबीनचा. सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा जास्त भावानं फक्त सोयाबीनच मार्केटमध्ये विकल्या जातो. इतर मालाचे हमी भाव आणि खुल्या बाजारातले भाव यात खूपच तफावत होती. म्हणून नारायण टोंपे सुधाकरला सांगत होता, झडत्याच नाहीत तर भाव वाढतील नाही तर काय हो बाबू सुधा, धीर धरणं आम्हासा करंट येणार आहे बरं सोयाबीन. नारायणचे री ओळख वासुदेव गुरुकारने आपलं निरीक्षण नोंदवलं. तिसकरातलो 6,000वर जाईन असा एक अंदाज आहे. म्या तर भरलं गडा गोदामात, तसा राघव उसळला. जीव गेल्यावर का चाटता गावा त्या पैशाले, ते तर 5 नाही लय 7,000 देतील. पण आता दिवाळीसारखा सण आला, त्या दिवाळीच्या सणाचं काय, आणि हे सरकारचे हमी भाव का शेतकऱ्यासाठी असतात का? हे त्याला कुठे धीर आहे 6-7, 7-7 महिने थांब्याचं? हे बेपारायचं धन. सुधाकरच्या मनात आतापर्यंतची सगळी चर्चा अगदी ताजीच होती. आज काही भाव मिळो, सोयाबीन तालुक्याच्या मार्केटला घेऊन जायचं असा त्याचा निश्चय होता. घराजवळ पोहोचत नाही तर समोरून लगबगीने शिरू ड्रायव्हर येताना दिसला. सुधा भाऊ, शेठ म्हणतात सोयाबीन किती भरून राहिले आज तुम्ही? सुधाकर विचारात पडला, आपण सोयाबीन नेणार हे शेठला कसं काय कळलं? पण तो शिरूला म्हणाला, पाय तो गळा बुडा काय म्हणते तर सोयाबीन न्यायचं तर सुधाकरनं अगोदरच ठरवलं होतं. पण आपला माल शेठच्या ट्रॅक्टरात टाकायचं नाही असं त्याला वाटत होतं. कारण शेठचा ट्रॅक्टर एका विशिष्ट अडतीतच फक्त गावातलं धान्य घेऊन जात होता. दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये टाकलं तर चांगल्या अडतीत आपल्याला जायला मिळेल असा सुधाकरचा अंदाज होता. असा विचार करत घरात पोहोचत नाही तोच शिरूच्या बाबाचा आवाज आला. सुधाकरला बाबांचा आवाज आला, शिरूचा ट्रॅक्टर जाते वाटतं गड्यात, टाकतं का मग आज आपलं सोयाबीन? सुधाकरच्या बाबांची तयारी त्याच्या लक्षात आली होती. शेठच्या ट्रॅक्टरसारखे गावात अजूनही काही मालवाहू वाहनं होती आणि गावातले फक्त शेठचं ट्रॅक्टर एका विशिष्ट अडत्याकडे जात होतं. त्यामुळे आता नवीन ट्रॅक्टरमध्ये आपला माल टाकला जाणार नाही हे सुधाकरला कळलं होतं. हे सुधाकरला फारसं पटतही नव्हतं, पण वडिलांच्या पुढे जाऊ शकत नव्हता. पण वडिलांची सूचना संपली आणि लगेच आतून सुधाकरच्या लक्ष्मीचा आवाज आला, पहिले मला मोबाईलात पैसे टाका बरं, मिस कॉल द्यायला बी पैसे नाही राहिले, अभ्यास सोडून सोनीला तुम्हाला बोलावायला पाठवा लागलं. निमूट ऐकून घेत सुधाकरनं अंगातलं शर्ट अंगणातल्या बाजूवर ठेवलं, आपल्या काळ्या पांढऱ्या दाढीवरून हात फिरवला आणि मनाशीच विचार करू लागला, नेऊन तर राहिलो सोयाबीन, पण कायच करावं, कायच करावं. बँकेचं तर पाहून घेऊ, पण बाकीचं पुढच्या पिकायचं तर अमृत जवाच आहे. तूर तर आताच सोपटली आणि कापूस वाताय पुरताय होते की नाही तर माहीत नाही. अशा विचार चक्रात असताना बाजूच्या चुलीवर ठेवलेल्या चरवीतल्या पाण्याचा चर्र असा आवाज आला. तोच आतून सुधाकरची बायको लक्ष्मी बोलली, लय तपलं बरं, उलसकच घे जा, इसानाला आधीच थंड पाणी नाणीत नेऊन ठेवलेलं आहे. लक्ष्मीनं एवढं सांगितलं. सुधाकर आंघोळीला गेला आणि सुधाकरची आंघोळ होईपर्यंत शेठचा ट्रॅक्टर दारात येऊन उभा राहिला. ट्रॅक्टरवरच्या मुलांनी एक एक करत सोयाबीनच्या थैल्यांची थप्पी ट्रॅक्टरमध्ये मांडायला सुरुवात केली आणि सुधाकरचे बाबा समोर असताना त्यातला एक मुलगा बोलला, पायजा आबा. सुधाकरच्या बाबांना बोलला, आबा पायजा, थैल्यावर नावं लिहिलं आहेत ना बरोबर, नाही तर होईन इकडल्या तिकडे. सगळ्या थैल्यांवर नावं लिहिलेली होती तरी सुधाकरच्या वडिलांची आपण थोडी गंमत घ्यावं असं मुलांना वाटत होतं. आबाला काय फरक पडते, त्यातलाच दुसरा एक बोलला. या सगळ्या बोलण्याला सुधाकरच्या वडिलांनी तर प्रतिसाद दिला नाही, पण सुधाकरची आई घरातून लगबगीनं बाहेर येत म्हणाली, मुलांना बाहेर येत म्हणाली, पायजारे पोराय हो, दानोळं नका होऊ देऊ, पांढऱ्या चक पोतळ्या आहेत आमच्या, पण सोयाबीन बी त्याच्यातलं टपोरे दाणे आहेत साजरे. 2 शिपा मारल्या होत्या लेकानं, पाणी नव्हतं असं
सांगून ती मोकळी झाली. थोड्याच वेळात ट्रॉली भरून रवाना झाली. सुधाकरची तयारी झाली होती. 10च्या गाडीनं गेलं तरी आपण ट्रॅक्टरच्या आधी मार्केटात पोहोचू असं त्याला वाटत होतं. कागदात पोया गुंडायलाय, भाजी हॉटेलीतली घे जा तथेच जेवण कर जा. लक्ष्मीनं येता येता हातात पोळ्यांची गुंडाळी दिली. मी काही येत नाही, पण माझ्या साडीला एवढा फॉल बसून आणला. देऊन आल्या गावातूनच घेतल्या काल. लाया बत्ताशाचा प्रसाद, फोटो, नारळ आणि उठणं तेवढं ध्यान ठेव जा. बाकीचा किराणा चिठ्ठीत लिहिलाय असं म्हणून तिनं हातात 2 वायरच्या थैल्या टेकवल्या. एवढं सगळं सुधाकरच्या बायकोनं एका दमात सांगून टाकलं होतं. मला धोत्राचं पानगीन काही आणू नको गळ्या. बाबाचा आवाज आला. फक्त एवढा चष्मा नेसो, दांडी तुटली, दिसत नाही, पंचायत होते, तेवढा बसून आण. बाबानं चष्मा सुधाकरजवळ देत म्हटलं, थैली रुमाल घेऊन निघणार तोच घरातून सुधाकरच्या आईचा आवाज आला. बाबू, बालीच्या पोरीला एखादा फराक आणशील का? ते येईन दिवाळीले, तिला साडी नाही घेतली तर चालते, पण नातीला फराक घ्यास लागेल की नाही, तर तेवढा तू घेऊन येजो असं म्हणत आईनंही त्याच्याजवळ तिच्या सामानाची यादी दिली होती. घरातून बाहेर निघेपर्यंत सगळ्यांच्या सामानाची यादी सुधाकरपर्यंत लेखी आणि तोंडी स्वरूपात पोहोचली होती. मग त्याची एकुलती एक मुलगी सोनू ती कशी मागे राहील? सुधाकर घराच्या बाहेर पडला तशी सोनू धावत धावत आली. बाबा बाबा, मी येऊ तुमच्या संग? फटाके नाही घेऊन मागत ना. असं म्हटल्याबरोबर सुधाकरला आपल्या लेकीचा अभिमान वाटला. सुधाकरला लेकीचा अभिमान वाटला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिच्या लक्षात आले, तिला कळलं. आणि सुधाकरलाही तिची जास्त समजूत घालायचं काम पडलं नाही. आपल्याला काय काय आणायचं हे सोनीनं सांगून दिलं आणि बाहेर खेळायला निघून गेली. सुधाकर सगळं आठवणीने घेत घराच्या बाहेर पडला. गावातल्या बस स्टँडकडे जाताना समोरून राघव जो ओट्यावर बोलला होता तो राघव डुलत डालत येताना सुधाकरला दिसला. त्याला पाहून सुधाकरच्या मनात विचार आला, आत्ता आपण सपावून बसलो होतो तर हा सुद्धा होता, पण आता असा? आपण घरी गेलो हा ओट्यावर बसलो होता आणि आता असा? एवढ्यात राघव सरळ सुधाकरच्या पुढे उभा राहून, एक्सक्यूज मी माय डिअर सुधा, व्हेअर आर यू गोईंग विथ दिस 2 वायरच्या थैल्या? आय एम ओके, थँक्यू. असं सुधाकरच्या समोर राघवनं बडबड केली. त्याचं म्हणणं ऐकून त्याला टाळावं की त्याच्या कानाखाली आवाज काढावा अशा विचारात सुधाकर पुढे निघाला आणि तो राघवबद्दल आठवू लागला. सुखवस्तू घरातला एकेकाळचा हा सोज्वळ तरुण, बऱ्यापैकी समृद्ध घराण्याचा वारसदार, वडिलोपार्जित भल्या मोठ्या संपत्तीचा, इस्टेटीचा हे वारस. श्रीमंतीच्या वारशासोबतच राघवला लहानपणापासून संपत्तीचा प्रचंड अभिमान, त्याचा विखारी दर्प त्याच्या वागण्या बोलण्यातून नेहमी दिसत होता. या श्रीमंतीच्या चक्रात त्याला दारूचं व्यसन कधी लागलं हे काही कळलंच नाही. एका सोज्वळ तरुणीशी 2 वर्षाच्या अगोदर विवाह झाल्यानंतर सुद्धा राघवच्या वर्तनात काही बदल पडला नाही आणि त्याचं व्यसन वाढतच गेलं. नंतर राघव इतका हाताबाहेर गेला की त्या सोज्वळ तरुणीनं आपल्या आईचं घर जवळ केलं. ती बिचारी त्याला पुरती वैतागून गेली होती. याच्या खिशात पैसा खेळता राहत असल्यामुळे याचं व्यसन काही कमी व्हायला तयार नव्हतं. तेव्हापासून त्याची पत्नी गेली तेव्हापासून राघवची वाट चुकली ती चुकलीच होती. सुधाकर 10च्या बसने शहरात पोहोचला. सरळ मार्केटमध्ये जाऊन लालाच्या अडतीत, गावातल्या शेडच्या ट्रॅक्टरमध्ये आलेला सगळा माल याच अडतीत आणला जातो. आज बस थोडी उशिरा आल्याने ट्रॅक्टर नेमकाच खाली होऊन थप्प्या लागल्या होत्या. ज्यांचा माल आणला असे गावातले इतरही लोक तिथे होते. कम से कम 2-2:30 बजेंगे तो लाई को. व्यापारी तो आ रहा है, हर्राशी जल्दी होती लेकिन माप नाही होता. एक दुकानातला नोकर बोलला होता. सुधाकरचं लक्ष समोर गेलं तर 25 व्यापाऱ्यांचा जथ्था समोरून येताना लालाच्या अडतीकडे येताना दिसला. अनेकांच्या हातात सोन्याचे कडे, गळ्यात जाड सोनसाखळ्या, डोळ्यांना चमकणारे विदेशी गॉगल्स आणि त्यांच्यासोबत त्यांचे नोकर थंडगार पाण्याच्या बिस्लेरीच्या बाटल्या घेऊन चालत असतानाचं दृश्य सुधाकरला दिसलं. सुधाकर त्याच्या पोतोळ्याजवळ उभा राहिला. पोतोळीत हात खुपसून एकानं दाणे वर फेकले, हवेत फेकले. कोणी त्याच्या मुठा भरून 1-2 दाणे तोंडात टाकत होतं, कोणी उडवत होतं. टपोऱ्या धान्याची अशी फेकफाक चालू होती. दानोडाच अडत्या एका व्यापाऱ्याला विचारू लागला, कित्ता रघु सेठ, सब माल अच्छा है, 1 नंबर है. एकानं तोंडातला गुटखा बाहेर न टाकताच, बहुत मॉइश्चर है इसमें तो, असा बोलला. इतना मॉइश्चर तो रहना ही है सेठ, अभी बारिश की वजह से इतना मॉइश्चर तो रहना ही है. लाला अडत्यानं सांगितलं. कोणी हातानं कोणी बोटानं सांगत निघून गेले. सुधाकर विचारात पडला.
अडत्याकडे जाऊन विचारणार, इतक्यात मापासाठी काटा आणि बारदाना घेऊन हमाल आणि त्यांच्यासोबत काही बाया माणसं आले. माप सुरू झालं. सोयाबीन जमिनीवर सांडत होतं. हो बाया हो, इथला दानोळा करता काय? काही किंमत आहे की नाही तुम्हाला? सुधाकरचं लक्ष गेल्यानं तो ओरडला. त्या बाया नुसत्याच हसल्या. मोजमाप झालं. मोजमाप आटोपलं. एक एक करत सगळे मालधनी अडत दुकानात येत होते. सुधाकरला आता घरून सांगितलेल्या सामानाची आठवण झाली. पण खिशात पैसे नव्हते. त्याची अस्वस्थता लालासेठनं ओळखली. अरे क्यों सुधा भाऊ, दिवाळी का बाजार करते नहीं क्या? बच्चों को मिठाई, पटाखे, कपड़े ये होते रहेंगे. दे रे कपाट से 5,000 से भाऊ को. असं अडत्यानं दुकानातल्या नोकराला सांगितलं. 5,000 हातात घेतले आणि सुधाकर मनाशीच म्हणाला, 5,000 तर चटणीले नाहीत पुरत. हिशोब तर पावल्या अगोदर कितीचा झाला. तर नोकरच म्हणाला, तुम्ही या ना, मी पट्टी तयार करून ठेवतो, हिशोबच चालू आहे. बाहेर पडताना जमिनीवर सांडलेलं धान्य सुधाकरला अस्वस्थ करत होतं. वावरात खयावर बुडा दाना येचून घ्यायला लावते. बुडी 2-2 दिवस खयावरचं मातीर धुते, एक दाना वाया जाऊ देत नाही. पण हा आपण अटी आल्यावर हा नासोळा पहा. पण आपल्या हाती काय, असं मनाशीच बोलत सामान घेण्यासाठी शहरात गेला. आई, बाबा, बायको, पोरगी या सगळ्यांनी सांगितलेल्या सामानासाठी सुधाकर इकडून इकडे नुसता फिरत होता. कोणत्याही दुकानात जा, तुफान गर्दी. दुकानदाराचं मुंडकही दिसायला तयार नाही, तो बोलायला तयार नाही. अगोदर पैसे द्या आणि मुकाट्यानं सामान घ्या. गेटमध्येच विचारपूस भाव करणे तर दूरच, कसं बसं एक एक सामान घेऊन सुधाकर मार्केटात परत आला. मार्केटच्या गेटमध्येच गावातला संजय दिसला आणि तो सुधाला म्हणाला, सुधा भाऊ, सगळ्यात जास्त भाव भेटला ना तुमच्या सोयाबीनले. जा घ्या सटकन पट्टी. अडतीत जाऊन सुधाकरनं बिल घेतलं आणि पैसे सुद्धा. बहुत बढ़िया भाव मिला सेठ तुमको. सुधाकरला अडत्यानं सांगितलं, हिशोब देख लो बराबर, चूक भूल लेना देना. सुधाकरनं पट्टी घेऊन माल, वजन, भाव, ॲडव्हान्स, अडती, हमाली, भाडं सगळं तपासून घेतलं. शेवटच्या गाडीनं घरी पोहोचायला रात्री खूप उशीर झाला होता. पण सगळेच वाट पाहत होते. सुधाकरनं पट्टी आणि नोटांची गड्डी वडिलांच्या हातात दिली. घरातल्या सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं एक एक सामान, वस्तू देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सुधाकर टिपत होता. या समाधानात आपण स्वतःसाठी काहीही आणले नाही याचा सुधाकरला पूर्णपणे विसर पडला होता. सामसूम झालं. बाजीवर अंग टाकलं, पण सुधाकर विचारात पडला. ट्रॅक्टरच्या टॉलीत भरून आणलेल्या सोयाबीनचे पैसे खिशात एका कोपऱ्यात बसले होते. सोयाबीनच्या त्या पैशापेक्षा त्याला अस्वस्थ करत होता दिवसभरातला दानोळा. पोरायनं टालीत सोयाबीन भरता खेपी, मार्केटातल्या बायानं माफ करायच्या खेपी केला तो दानोळा आपल्याला दिसला. पण राघोच्या भरल्या संसाराचा झाला तो. अशा अळते आणि व्यापाऱ्यानं शेतकऱ्याच्या आयुष्याचा केला तो. आपल्या सिस्टीमनं करेल हा दानोळा लय भयंकर आहे. आपण मुकं बसून पायक राहणं कसं चालेल? अशा विचारात असतानाच सुधाकरचं लक्ष अचानक घरात दरवळलेल्या सुगंधानं वेधलं. त्यानं वळून पाहिलं तर लक्ष्मी सकाळच्या अभ्यंग स्नानासाठी पुड्यांमधलं उठणं भिजवून ठेवत होते. धन्यवाद.